या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नानू एकटाच किचनमध्ये रडत बसलेला असतो आणि तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. ती नानू जवळ जाऊन बसते. नानूची अवस्था बघून तिलासुद्धा वाईट वाटत असते. मात्र नानू तिच्याकडे बघतही नाही. तर पारू त्याला हसवण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की नानू, वाढदिवसाच्या दिवशी असं कोणी रडत बसत नाही. जर वाढदिवसाच्या दिवशी आपण असं दुःखी होऊन बसलो ना, तर देवबाप्पा पुढच्या जन्मात आपल्याला माकड बनवतो. आणि मग ती हसू लागते. मात्र नानूच्या चेहऱ्यावर काही हसू येत नाही. आणि मग त्यामुळे पारू त्याच्याशी शांतपणे बोलून त्याला समजावू लागते. ती म्हणत असते की नानू, मला माहीत आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला मी आवडते आणि मलासुद्धा तुझ्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतो. तुझ्यासारखा मित्र मला शोधूनही सापडणार नाही आणि आपल्यामध्ये मैत्रीचं प्रेम आहेच ना रे. पण याचा अर्थ असा होत नाही की माझंसुद्धा तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यामध्ये खूप चांगला मित्र मिळाला आणि मी तुला वचन देते की ही मैत्री ना मी शेवटपर्यंत निभावेल. आपण एकमेकांपासून कितीही दूर असलो ना, तरीही आपली मैत्री कायम राहील. आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच आदित्य त्या ठिकाणी येतो आणि त्यांचं बोलणं ऐकू लागतो. तर पारू नानूला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळी नानू हसून म्हणतो की पारू, मी ना पहिल्याच दिवशी तुला ओळखलं होतं अगं. किती कमाल बोलतेस तू. म्हणजे आत्ता तू मला नकार दिला पण आपली मैत्रीसुद्धा तोडली नाही. त्यामुळे मी सुद्धा तुला वचन देतो की आपण कितीही एकमेकांपासून दूर असलो ना, तरी आपली मैत्री शेवटपर्यंत राहील. आणि ते ऐकून पारूलासुद्धा खूप आनंद होतो. त्या दोघांमधील सगळे गैरसमज संपतात आणि मग ते दोघेजण एकमेकांचे डोळे पुसतात. पारू नानूला केक भरवते, त्यामुळे नानू खूप खुश होतो. तितक्यात मग आदित्य त्या ठिकाणी येतो. त्यामुळे ते दोघेजण पटकन उभे राहतात. तर आदित्यसुद्धा नानूला केक भरवत त्याची माफी मागतो. तो म्हणत असतो की नानू, मला माफ कर, मी मागाशी तुझ्यावर चिडलो, तुला वाटेल ते बोललो. पण मी काय करू अरे, माझ्यावर पारूची जबाबदारी आहे. त्यामुळे तिला जर कोणी काही बोललं तर मग मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकत. आणि आदित्यचं ते बोलणं ऐकून पारू मात्र मनोमन खुश होते. ती हसतच आदित्यकडे बघत असते. तर आदित्य पुन्हा पुन्हा नानूची माफी मागत असतो. आणि त्यामुळे नानू म्हणतो की आदित्य सर, एवढं काही नाही आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा माझी माफी मागू नका. आणि मग त्यानंतर आदित्य त्याला विचारतो की आता आम्ही निघालो तर चालेल ना. त्यावर नानू म्हणतो की हो, तुम्ही थोडा वेळ रिसेप्शनजवळ थांबा, मी लगेच येतो. त्यामुळे मग आदित्य आणि पारू बाहेर जातात. अनुष्का त्या ठिकाणीच असते. आणि मग नानू पटकन पारूची पिशवी घेऊन त्या ठिकाणी येतो. आदित्य त्याला विचारत असतो की काय रे, काय झालं. तर नानू पारूची पिशवी दाखवत म्हणतो की काही नाही, हे राहिलं होतं. आणि ते ऐकून आदित्य आणि पारूला हसू येतं. त्यानंतर आदित्य नानूचा निरोप घेतो आणि गाडीजवळ जातो. पारू आणि अनुष्का मात्र त्या ठिकाणीच असतात. आणि मग अनुष्का नानूला पारूपासून दूर करत म्हणते की नानू, एक गोष्ट लक्षात ठेव, जरी आत्ता तुला पारूने नकार दिला असला ना, तरी तू काही शांत बसू नको. तू ना सतत तिला कॉल करत राहा आणि एकदा का आम्ही तिकडे गेलो की मी तुला तिच्या वडिलांचा नंबरसुद्धा पाठवते. तू डिरेक्टली त्यांनाच कॉल कर आणि त्यांच्याकडे पारूचा हात माग. आणि त्यावर नानूसुद्धा हसून हो म्हणतो. त्यानंतर मग अनुष्का तेथून निघून जाते. त्यानंतर मग नानू पारूला तिची पिशवी देतो. तर पारू म्हणत असते की नानू, तुझ्यासोबत वेळ कसा गेला ना, ते खरंच कळलं नाही. खरं तर आम्ही इथे त्या पुरस्कार समारंभासाठी आलो होतो, मात्र तिथे तर आम्ही जाऊ शकलो नाही. मात्र मला तुझ्यासारखा मित्र मिळाला हाच मोठा पुरस्कार आहे. आणि पारूचं ते बोलणं ऐकून नानूला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर नानू पारूला सांगतो की पारू, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या नवऱ्याची काळजी घे आणि त्याला त्या अनुष्का मॅडमपासून दूर ठेव. आणि नानूचं ते बोलणं ऐकून पारूला धक्काच बसतो. ती म्हणते की नानू, हे काय बोलतोय तू. आणि त्यावर नानू म्हणतो की पारू, माहिती आहे मला सगळं, तुझा नवरा म्हणजे आदित्य सरना. आणि ते ऐकून पारूचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर नानू तिला सांगत असतो की पार्वती, काही झालं तरी हार मानायची नाही, तुझ्या प्रेमासाठी शेवटपर्यंत लढायचं. मी आहे तुझ्यासोबत, तू काळजी करू नको. आणि त्यावर पारूसुद्धा हो म्हणते. आणि मग ती नानूचा निरोप घेऊन तेथून निघते. नानू मात्र पारूच्याच आठवणींमध्ये हरवलेला असतो. त्यानंतर मग आदित्य, अनुष्का, पारू पुन्हा घरी जाण्यासाठी निघतात.
गाडीमध्ये असताना पारू एकदम शांत बसलेली असते, त्यामुळे आदित्य तिला म्हणतो की काय गं पारू, मगाशी निघताना तू बराच वेळ नानूसोबत बोलत होती, तू त्याचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं की काय? आणि ते ऐकून पारू हसून म्हणते की हो आदित्य सर. आणि ते ऐकून आदित्य तर चांगलाच घाबरतो. तर पारू हसतच म्हणत असते की आदित्य सर, मी त्याच्या मैत्रीचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं. आणि ते ऐकून आदित्यच्या तर जीवात जीव येतो. आणि मग त्यानंतर आदित्यला त्याने जंगलात पारूसोबत घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात आणि तो त्याच आठवणींमध्ये हरवून जातो. तर पारूला सुद्धा सतत आदित्यसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि ती मनाशी म्हणत असते की आदित्य सर जरी व्यक्त होत नसले ना, तरी मला माहीत आहे त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. ते तिकडे गावाकडे असतानासुद्धा आणि आता जंगलात असतानासुद्धा त्यांनी नवरा म्हणून प्रत्येक कर्तव्य पार पाडलं आहे, ते सुद्धा नकळतपणे. आणि मग ते देवाकडे आदित्यसाठी प्रार्थना करते. अनुष्का मात्र मनाशी विचार करत असते की आदित्यला मारण्याची ही संधीसुद्धा हुकली, आता लवकरात लवकर काही करून त्याचा काटा काढायलाच हवा. दुसरीकडे संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब देवीच्या मंदिरामध्ये आलेलं असतं. त्यावेळी दामिनी अहिल्याला विचारत असते की वहिनी, आज आपण इथे सगळेजण का आलो आहोत, काही विशेष कारण आहे का? तर अहिल्या म्हणत असते की दामिनी, देवीचं दर्शन घेण्यासाठी कोणत्याही विशेष कारणाची गरज नसते. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच मारुती त्या ठिकाणी येतो. अहिल्या त्याला म्हणते की मारुती, आज या मंदिरामध्ये आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाच्या पत्रिकेचं वाचन होणार आहे आणि तू मुलाचा मामा आहे, त्यामुळे मी या कामासाठी तुला बोलावले. आणि मग ती त्या सगळ्या पत्रिका मारुतीकडे देत म्हणते की या पत्रिका तुझ्याकडेच राहू दे, जेव्हा मी सांगेल तेव्हा तू पारूच्या हातून त्या मंदिरात पाठव. आणि त्यावर मारुतीसुद्धा आनंदाने हो म्हणतो. अहिल्या त्याला सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं काय आहे हे पारूला किंवा आदित्य अनुष्काला कळता कामा नये, त्यांच्यासाठी हे सरप्राईज आहे, त्यामुळे तू पारूला काही सांगू नको. आणि त्यावर मारुतीसुद्धा हो म्हणत त्या पत्रिका घेऊन जातो. मात्र दामिनी हसतच अहिल्याला म्हणत असते की वहिनी, आत्ता मला कळले तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करता इथे. तुम्हाला हेच बघायचं आहे ना की त्या पारूने तोंड काळं केलं आहे की नाही. मात्र तिचं ते बोलणं ऐकून सगळेच जण चिडतात. अहिल्या म्हणत असते की दामिनी, वाटेल ते बोलू नको. पण दामिनी हसतच म्हणते की वहिनी, मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला हे सगळं का करायचं आहे ते. पत्रिका वाचताना पारूच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघूनच तुमच्या लक्षात येईल तिने आणि आदित्यने जंगलात काय केलं आहे ते. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की माझा आदित्यवर आणि पारूवर पूर्ण विश्वास आहे. त्या दोघांना त्यांच्या मर्यादा माहीत आहेत. मात्र तुझ्यासारख्या काही लोकांच्या मनात काळं बेरं काही यायला नको, म्हणूनच मी हे सगळं करते. आणि मग ती असं सांगते की जर लग्नपत्रिका वाचताना पारूच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं तर त्या क्षणी मी तिला हाताला धरून घरातून बाहेर काढेल. मात्र जर ती आनंदात असली ना, तर तुझा चेहरा मी आरशात बघण्यासारखा सुद्धा ठेवणार नाही, हे लक्षात ठेव. आणि त्यावर दामिनीसुद्धा हसतच हो म्हणते. त्यानंतर मग थोड्याच वेळात आदित्य, अनुष्का, पारू त्या ठिकाणी येतात. आदित्यला बघून सगळेजण खुश होतात. प्रीतम तर मुद्दाम त्याची मस्करी करत विचारत असतो की ब्रो, तू काय काय केलं जंगलामध्ये? तसं थोडंफार आम्हाला कळलं आहे. आणि ते ऐकून आदित्य तर गप्पच बसतो. त्यानंतर अहिल्या पारूला सांगते की मारुती पार्किंगमध्ये आहे, तू तिथे जाऊन त्याला भेट. त्यामुळे ती तिथून निघून जाते. त्यानंतर मारुती आणि पारू बोलत असताना मारुतीला अनुष्काचं फोनवरील बोलणं आठवतं आणि त्यामुळे तो काळजीत पडतो. मात्र पारू त्याला सांगत असते की बा, मी एकदम सुखरूप आहे, आदित्य सर होते माझी काळजी घ्यायला, मला काही झालेलं नाही आहे. तर दुसरीकडे सगळेजण मंदिरात जातात. अहिल्या आदित्यला म्हणत असते की आदित्य, तू सुखरूप आहे ही देवीचीच कृपा. पण त्यावेळी आदित्य म्हणतो की नाही आई, देवीची नाही तर ही पारूची कृपा आहे. कारण पारू ना सतत माझ्यासोबत होती, त्यामुळे मी घरापासून दूर आहे असं मला वाटलंच नाही. आणि जेव्हा मी जंगलात अडकलो होतो ना, तेव्हा तिने माझी खरंच खूप काळजी घेतली. आणि ते ऐकून अहिल्या आणि श्रीकांत एकमेकांकडे पाहू लागतात. तर दामिनी मुद्दाम विचारते की आदित्य, जंगलात तुम्ही दोघेच जण होता का रे? तर आदित्य म्हणतो की हो काकू, आम्ही दोघेच जण होतो. आणि तुला माहिती आहे का, पारू ना अगदी जंगलाची राणी असल्यासारखी वावरत होती. आणि मग त्यानंतर तो कंटिन्यू फक्त पारूबद्दलच बोलत राहतो. आणि त्याचं असं बोलणं अहिल्याला, श्रीकांतला अजिबात आवडत नाही. प्रीतम मात्र हसतच आदित्यकडे बघत असतो. आणि मग त्यानंतर अहिल्या म्हणते की आदित्य, मला फक्त इतकंच सांग की जंगलात सगळ्यात आधी कोण गेलं होतं? आणि त्यावेळी अनुष्का मुद्दाम पुढे येत म्हणते की अहिल्या मॅडम, खरं तर जे काही घडलं ना, त्यात माझी चूक
चूक आहे. आदित्य मला म्हणाला होता की आपण जंगलात जाऊयात, पण मीच नाही म्हटलं. हा माझा फॉल्ट आहे. पण तितक्यात आदित्य म्हणतो की प्लीज अनुष्का, मला वाचवण्यासाठी तू खोटं बोलू नको. आणि मग तो अहिल्याला सांगतो की आई मला माफ कर, पण खरं तर मला जंगलात जायचं होतं. आणि ते ऐकून अहिल्या चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.